विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 मध्ये आपलं सर्वांचं सरचे स्वागत। मी सैफन नदाब। आपण पाहतात विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। दिनांक 20/12/2022 रोजी वार मंगळवारी सायंकाळी दिलेल्या निवेदनानुसार शेतकरी संघर्ष समिती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 652 नळदुर्ग अक्कलकोट रस्ता बांधित शेतकरी मुंबई येथे गेट ऑफ इंडिया या ठिकाणी जलसमाधी घेण्यासाठी एका खासगी वाहन करून जात असताना शेतकरीच्या होणाऱ्या जीवित हानीपासून वाचवण्यासाठी पोलीस प्रशासन अतिदक्षता बाळगून वाहन निघण्याच्या वेळेत पाठलाग करून एकही शेतकऱ्यांना बाहेर न सोडता नळदुर्ग पोलीस ठाण्यात वाहन व 30 शेतकऱ्यांना सुरक्षा कारणासाठी बंदोबस्तात ठेवले गेले। काही शेतकरी तुळजापूर व अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी अन्य वाहनद्वारा 15 शेतकरी कसेबसे सोलापूरहून अन्य खाजगी वाहनदारे मुंबईला पोहोचणारे शेतकरी दिलीप जोशी, व्यंकट पाटील, मकबूल मुल्ला, मुजीब जागीरदार, राहुल कुलकर्णी, चंद्रकांत शिंदे, विक्रम निकम, बाळासाहेब लोंढे पाटील, प्रशांत शिवगुंडे, अशोक पाडोळे शेतकऱ्यांनी मुंबईच्या दिशेने धाव घेतली। रस्त्यातील येणाऱ्या संकटाला सामोरं बाजूला सारत नवी मुंबई येथे पोहोचलो असता जगामध्ये अतिदक्ष असलेली आमची मुंबई पोलीस शेतकऱ्यांना ओळखण्यामध्ये थोडीही चूक केली नाही। आम्हाला पुढे जाण्यासाठी कांजूरमार्ग येथे पोलीस निरीक्षक कोळी साहेबांनी आमच्यासोबत चर्चा केली व मंत्रालयात वरिष्ठ मंत्री नाहीत असे म्हणतात। आम्ही मंत्रालयात वरिष्ठ एखादा सचिव साहेब असतील तरी त्यांची भेट घाला व आमचे म्हणणे त्यांच्यासमोर मांडायचे आहे। कोळी साहेबांनी ताबडतोब आझाद मैदान पोलीस ठाणे येथे घेऊन जाऊन भेटीचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं। नाश्ता करून दुपार 1 वाजण्याच्या सुमारास मंत्रालयातील अपर सचिव सुनील पांढरे साहेब महसूल व वन विभाग यांची भेट घडवून आणली। त्याच वेळेत सोलापूर जिल्हाधिकारी साहेबांना संपर्क साधून शेतकऱ्यांना समक्ष बोलवून लवकरात लवकर कोर्टाचं आदेशाचं पालन करण्यात यावे, तसेच औरंगाबाद व पुणे विभाग यांना तुरंत संदेश पाठवला गेला व शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं। शेतकरी संघर्ष समिती यांच्या वतीने पोलीस कर्मचारी, पोलीस प्रशासन व पत्रकार बांधवांचं अभिनंदन व धन्यवाद मानलं। आपण जर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबून आमच्या चॅनलला पुढे वाढवा। विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। 52 नळदुर्ग अक्कलकोट या रस्त्याच्या माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाप्रमाणे झालेल्या संयुक्त मोजणीप्रमाणे शेतकऱ्याचे जे बाधित क्षेत्र आहे त्याचं भूसंपादन करण्यात यावं असा स्पष्ट आदेश माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेले असताना माननीय जिल्हाधिकारी सोलापूर आणि माननीय जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी आजपर्यंत त्या ठिकाणी भूसंपादन प्रक्रिया कुठल्याही प्रकारची केली नसल्यामुळं आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अक्कलकोट ते नळदुर्ग 13 गावातील शेतकऱ्यांच्या वतीनं आज मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया येथील समुद्रामध्ये जलसमाधी आंदोलन आम्ही या ठिकाणी करण्याचं आयोजन होतं। त्या संदर्भात आम्ही आज सर्व शेतकरी मुंबईमध्ये आलो। त्या ठिकाणी जलसमाधी आंदोलनाला आम्हाला त्या ठिकाणी परावृत्त करण्यात आलं आणि आमच्या जी मागण्या होत्या ते मंत्रालयामध्ये नेऊन त्या ठिकाणी माननीय सुनील पांढरे साहेब अव्वल सचिव यांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी मांडल्या। त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी त्याची दखल घेत दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना या संबंधी कारवाई करण्यासंबंधी आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आजचं आमचं हे जे आंदोलन होतं जलसमाधी आंदोलन ते आम्ही आज या ठिकाणी स्थगित केलेलं आहे आणि या ठिकाणी मुंबई पोलिसांनी आम्हाला जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं आभार आहोत। धन्यवाद। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।